हॅलो, गुड मॉर्निंग. कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व फॅमिली मिळून शेतातली पार्टी प्लॅन केली होती. माझ्या गुडुलीचा बर्थडे झाल्यानंतर आमच्या इकडे चुलीवरच्या स्वयंपाकाची तयारी चालली होती. व्हेजवाल्यांसाठी वांगेदाण्याची भाजी होती आणि आताच मार्गशीर्ष संपला म्हणून आमचा ताव मात्र आज चिकनवर होता. आणि आजची चिकनची भाजी मी बनवली होती, जी मी पहिल्यांदा चुलीवर बनवली होती. असं शेतामध्ये चुलीवरचं जेवण बनवायला आणि खायला एक वेगळीच मजा येते. इकडे आई, मावशी, मोठी आई मिळून मस्त असे पानगे भाजत होते गवऱ्यांवर. सर्व स्वयंपाक आवरून इकडे माझ्या बाबांच्या शेतामध्ये जायला निघालो आम्ही. आणि आमच्या एंगेजमेंटनंतर आणि लग्नाच्या आधीनं त्या लाँग डिस्टन्सच्या पिरियडमध्ये पण आम्ही अशीच एक ट्रिप प्लॅन केलेली होती. त्याच मेमरीज आज आम्ही दोघं जण इकडे सोबत जगत होतो. बाबांच्या शेतात येऊन आम्ही आधी कापूस वेचला, कारण माझ्या सासूबाईनं वाती वगैरे घरीच बनवत असतात. आणि त्यानंतर मस्त माझ्या फेव्हरेट शेतातल्या तुरीच्या शेंगावर पण हात मारला. तिकडनं परत आलो आणि आधी जेंट्स लोकांना जेवण वाढलं. त्यामध्ये माझ्या बाबाचे मित्र आणि त्यांची फॅमिली पण जेवण करायला आली होती तिकडे. त्यानंतर आम्ही सर्व लेडीज मिळून पण जेवण करायला बसतो. मस्त शेतामध्ये झाडांच्या सावलीत बसून चुलीवरच्या चिकन, पानगे आणि क्रिस्पी क्रिस्पी जलेबीची मजा घेतली आम्ही सर्वांनी. सर्वांचे जेवण उरकवून सर्व आवरेपर्यंत सायंकाळच झाली होती. आणि एवढी जास्त थंडी पडली होती ना तिकडे, की आम्ही सर्वांनी इकडे मस्त शेकोटी पेटवली होती शेतामध्ये. सायंकाळी गावाकडच्या शेतात बसून मस्त शेकोटीचा पण आनंद घेतला आम्ही सर्वांनी. खूपच मस्त ट्रिप झाली होती आजची. त्यांच्यासाठी स्पेशल थँक्स टू माझे आई-बाबा, ज्यांनी एवढी छान ट्रिप प्लॅन केली होती आमच्या सर्वांसाठी. दिवसभर शेतामध्ये एवढी सारी मस्ती करून रात्रीला घरी येऊन हे दोघं जण असे शांतपणे झोपी गेले आणि अशी छान संपली आमची आजची ट्रिप. चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.